मंजूर भी हमने लिए हैं और जिन्होंने ये बहुत ही कमाल का शो ऑर्गेनाइज किया है, मैं चाहूँगा कि वो इस वक्त मंच पर आए। मेरा इवेंट्स से मंजरी हेडे जी, मैं आपसे अनुरोध करूंगा कि प्लीज़ आप एक बार स्टेज पर आए। जोरदार तालियों से अभिनंदन मंजरी हेडे जी का, बिना मूल्य इतना कमाल का, इतना ज़बरदस्त, इतना बड़ा शो आपने ऑर्गेनाइज किया है। ये बहुत सरल काम नहीं है, आपने बहुत बड़ा जगह उठाया। प्लीज़ आप सेंटर में आइए, और मेरा इवेंट से मंजरी हेडे जी यहाँ पर हैं, और जीवन कहानी से प्रसाद माटकर जी को मैं मंच बुलाना चाहूँगा। प्रसाद जी आप आए। हम दोनों ने बतौर फैंस, बतौर आशा जी से इंटरेक्ट किया है, पर इन लोगों ने परिवार की तरह उनसे इंटरेक्ट किया है। बहुत सारी बातें इनके सामने रही हैं और कुछ बातें बहुत भावुक भी कर देती हैं। तो आई थिंक ये वो लम्हा है जहाँ पे मैं प्रसाद जी, अगर आपसे अनुरोध करूँ कि ये माइक आपको दे दूँ, कुछ बातें आपकी तरफ से हमारे सामने आए तो बड़ा अच्छा रहेगा। ओवर टू प्रसाद माटकर जी। मराठी कार्यक्रमाला पण थोडंसं बोललो. अशा त्यांच्या गाण्याविषयी तर काय मी बोलणार नाही, एवढी लायकी नाही माझी. आपल्याबरोबर आपण फक्त ऐकत राहू मरेपर्यंत. पण आशाताई माणूस म्हणून किती मोठ्या होत्या ना, त्याचे मी एकच उदाहरण तुम्हाला देतो. 2024ला कदाचित तुमच्यापैकी खूप जणांनी ह्या दीनानाथ मंगेशकरमध्ये आला असाल. स्वरस्वामिनी आशा भोसले नावाचं आम्ही त्यांच्या 90 वर्ष कंप्लीट झालं. त्यानिमित्ताने मी, मंजिरी आणि आम्हाला आशिषजीने खूप सपोर्ट केला होता. असं आम्ही तिघांनी मिळून एक पुस्तक केलं होतं. माननीय मोहनजी भागवत यांच्या हस्ते ते रिलीज झालं होतं आणि ते 28 जूनला होतं पुस्तक प्रकाशन सोहळा. आणि 20 जूनला ना माझी थोडीशी तब्येत बिघडली. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं आणि रोज मला आशाताई फोन करायचे सकाळ दुपार की अरे कुठपर्यंत आलं पुस्तक, तू याचा इंटरव्ह्यू घेतलास का, अरे तू जॅकीचा इंटरव्ह्यू घेतलास का, तू नितीन शंकरचा इंटरव्ह्यू घेतलास का, असं ते सगळे मला सांगायचं. हो तो खूप छान बोलला वगैरे. मी त्यांना नेहमी 1-2 दिवसानंतर मी त्यांना अपडेट करायचो. आणि अचानक 20 तारखेला माझी तब्येत बरी नाही झाली. मला आशिषजी आणि अमयने लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. माझी एन्जिओग्राफी झाली. नशिबाने काही निघालं नाही. पण मी 8 दिवस आशाताईंच्या संपर्कात नव्हतो. आशाताईंना काळजी वाटली. त्यांना कुठून तरी कळलं, माझ्या माहितीप्रमाणे शर्मिलाने का अमयनेच सांगितलं असेल. मी हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज होऊन घरी आलो आणि आराम करत होतो. सांगपणे 24 तारीख वगैरे असेल, 24 किंवा 25, आणि 28 तारखेला कार्यक्रम होता. आणि दुपारी 2 वाजता मी झोपलो असताना बेल वाजली आणि शर्मिलाने दार उघडलं तर साक्षात आशाताई समोर होत्या. आणि कुठे प्रसाद असं करत करत त्या डायरेक्ट बेडरूममध्ये आल्या. मला उठवलं, चाल काय वय वर्ष तुझं 50